नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. आज आपण एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहे. म्हणजे हा विषय फार महत्त्वाचा आहे. अनेक लोकांना किंवा अनेक मला असं वाटतंय जन्मदात्या मुलांना हा प्रश्न पडत असेल, की नक्की काय होतं, काय नाही होत? या सगळ्या गोष्टींचं कुतूहल प्रत्येकाला असतं. आपण अध्यात्म किती वाचतो, आपण पोथीपुराणं किती वाचतो, आपण ग्रंथ किती वाचतो आणि त्याच्या आधारावरती किंवा त्या समाजानं ज्या काही एक पाया किंवा एक साचा बांधून दिला आहे, त्या सगळ्या आधारावरती आपण पुढे-पुढे चालत असतो. अनेक जण म्हणतात, की आई-वडिलांची सेवा न करणं म्हणजे पाप लागतं. या सगळ्या गोष्टी किती जरतरच्या आहेत किंवा किती खऱ्या आहेत, या सगळ्या गोष्टींवरती आज आपण बोलणार आहोत. आता बरं, मला हे आठवलं किंवा हा मी विषय घेतोय त्याच्यामागे एक फार महत्त्वाचं कारण आहे. मगाशी मी असंच बसलो होतो फोनवरती आणि अचानकपणे एक मला व्हिडिओ आली. एक व्हिडिओ अशी आली किंवा मी ते पाहिलंय, अनेकदा मी ते पाहतोय किंवा अनेकदा तुम्ही देखील पाहत असाल, की एखादं मूल असतं, एखादं छोटं अर्भक असतं, एखादं त्याला कपड्यामध्ये गुंडळून कुठेतरी कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकलेलं असतं, कुठं बस स्टँडवर सोडून जातात, कुठं पिशवीमध्ये रस्त्यावरती सोडून देतात, गटारामध्ये टाकून देतात. तीच मी बातमी आज ही पाहिली. नमस्कार, मी पोलीस हवालदार पवार, नेमणूक पौड पोलीस स्टेशन. आज दिनांक 28/5/2026 रोजी मौजे पौड तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील बस स्टँडच्या पाठीमागे बाथरूमच्या शेजारी 6 महिन्याचे बाळ कोणीतरी अज्ञात व्यक्तीने सोडून दिले आहे. मी डॉक्टर सुलक्षणा प्रकाश त्रिभुवन, चीफ मेडिकल ऑफिसर रुक्मिणीबाई हॉस्पिटल. आज दिनांक 12 जून रोजी इथे एक नवजात अर्भक म्हणजे मुलगी आहे ती, ते काही एक महिला घेऊन आलेली आहे आणि तिने असं सांगितलं की ते बाळ त्यांच्या घराच्या परिसराजवळ कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी पिशवीमध्ये टाकून निघून गेले. आणि मग माझं मन सुन्न झालं, की खरंच काय ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण साच्याकडे पाहतोय, जो समाजाने आपल्याला बांधून दिलाय. आपल्याला असं वाटतंय की ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला, त्या आई वडिलांना जर आपण सांभाळू शकलो नाही, तर आपल्याला भगवंत किंवा वरचा देव जो कोणी आहे, म्हणजे प्रत्येकाचा जो ईश्वर आहे, तो आपल्याला कधी माफ करणार. पण खरंच काय ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्या मायने ठेवतात किंवा तेवढ्या महत्त्वाच्या आहेत? कारण प्रत्येक सजीव हा कुठल्या ना कुठल्या तरी आईच्या गर्भातूनच निर्माण होतो किंवा एखादी आईच त्याला जन्म देते. हे त्रिकाल सत्य आहे, हे कोणी नाकारत नाहीये. कोणी काय असं अचानकपणे कुठनं झाडातून किंवा याच्यातून तयार होऊन आलेलं नाही. प्रत्येक जण आईच्या अंड्यातूनच बाहेर पडतो आणि हेच सृष्टीचा खरा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. पण या विषयाला घ्यायचं झालं तर प्रश्न अनेक आहेत, उत्तर फार कमी आहेत. पण एक गोष्ट मला जी माझ्या नजरेत किंवा मला जी वाटते ती मी तुम्हाला सांगतो. अनेक जण असतात ज्यांना आई वडिलांविषयी फार प्रेम असतं, फार म्हणजे अत्यंत आई वडील त्यांच्या जवळचे असतात. कारण आई वडीलही त्यांच्यावरती तितकंच प्रेम करत असतात, तितकीच त्यांची माया असते. त्यांना नेहमी वाटत असतं की मी ज्या मुलांना जन्म दिलाय त्या मुलांचं संगोपन करणं हे माझं परम कर्तव्य आहे. त्या मुलांना चांगल्या मार्गाला लावणं हे माझं परम कर्तव्य आहे आणि मी जर असं केलं तर मला माझ्या म्हातारपणी किंवा मला माझ्या वृद्धकाळामध्ये ही मुलं आधार देतील. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, माणूस जसा जसा वयोवृद्ध होत जातो ना, तशी तशी त्याची जशी शेवटची ही घटना येत जाते किंवा शेवटचा मृत्यूचे दिवस जसे जसे जवळ येतात, तसा तसा माणूस हा शरीराने देखील पूर्णपणे दुर्बल होत जातो आणि त्यावेळेला त्याला नेहमी असं वाटतं की आपल्याला कुठल्या तरी आधाराची गरज आहे. म्हणून आपल्याकडे म्हणतात ना की आम्हाला मुलगा पाहिजे. मुलगा कशाला पाहिजे? तर शेवटचा आधार देण्यासाठी पाहिजे किंवा मुलगी पाहिजे मला, म्हणजे एकंदरीत मुलं मला हवीत. त्याचं कारण म्हणजे मला शेवटच्या काळामध्ये कोणीतरी आधार द्यायला हवा. आता समाजामध्ये आजूबाजूच्या लोकांकडनं काही पडलेलं नसतं. जरी असला तरी तो किती काळ असणार आहे, म्हणजे फार कमी वेळ असणार आहे तो. कारण प्रत्येकाला ही जबाबदारी असते. असं नाहीये की बाजूच्या घरात फक्त आई वडील तर माझं काय हायच नाही इकडं, असं नाहीये. प्रत्येकाला आई वडिलांची जबाबदारी असते. त्याच्यामुळे जो तो पहिला काय विचार करतो की मी माझ्या आई वडिलांना माझा वेळ देईल आणि त्यानंतर मग मी बाकीच्यांचं बघेन. बरं, बाकीच्यांचंही बघेन, ते किती बघेन? एखाद दिवस 2 दिवस कोणीतरी बघू शकतं, त्याच्या व्यतिरिक्त कोणी बघत नाही. हा समाजाचा नियम, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मग अशा काळामध्ये त्या आई वडिलांना वाटतं की मी माझ्या मुलांनी माझा आधार झाला पाहिजे आणि हे त्यांना वाटणं साहजिक आहे. त्याच्यामध्ये काही गैर नाहीये, त्याच्यामध्ये काही गौण नाहीये. त्या मुलांना देखील असं वाटतं की लहानपणापासून आपल्या आई वडिलांनी आपल्याला हाताच्या पोटाप्रमाणे जपलं, आपल्याला जे पाहिजे ते दिलं, आपल्याला जे हवंय ते दिलं, आपले आधार बनले, आपल्या वाईट काळामध्ये ते आपल्यासोबत उभे राहिले, आपलं लग्न लावून दिलं. मी म्हणतो त्या आपली मुलं जेव्हा झाली, म्हणजे त्यांची नातवंड जरी झाली तरी त्यांनी आपल्याकडे लक्ष दिलं. म्हणजे शेवटी बात, कोणीही आई वडील असले ना तरी तुमच्या आपल्या मुलांकडे ते शेवटपर्यंत, जोपर्यंत देहामध्ये जीव आहे तोपर्यंत त्याच्यावरती लक्ष ठेवूनच असतात. कारण कोणत्याच आईला, कुठल्याच बापाला त्या सगळ्या गोष्टी नकोत किंवा नकोस कधीच वाटत नाहीत. त्याच्यामुळे त्या मुलांचं कर्तव्य बनतं की आम्ही आमच्या आई वडिलांना त्यांच्या वृद्धकाळामध्ये आम्ही त्यांना साथ देऊ. पण या सगळ्या गोष्टी होत असताना मध्ये अनेक गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये डोकावतात. विषय व्यवस्थित समजून घ्या. तुम्हाला जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या, आपण म्हणतो ना, एक जीवनाचा क्रम असतो, म्हणजे जसं बालपण असतो, जसं नंतर तुम्ही मोठे होता, त्याच्यानंतर वृद्धपण येतं. या जीवनाच्या क्रमामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की आज जो लहान आहे, आज जो 10 वर्षाचा आहे, तो उद्या 30 वर्षाचा होणार आहे. म्हणजेच त्याचं लग्न होणार आहे, तो देखील बाबा बनणार आहे, तो देखील एक वडील बनणार आहे, तो देखील एक आजोबा बनणार आहे, तो देखील एखादा चांगली नशीब असेल तर पंजोबा बनणार आहे आणि मग त्याचा अंत होणार आहे. या प्रत्येक मानवाला या सगळ्या, मला असं वाटतंय, पायऱ्यांमधून, या सगळ्या सिच्युएशन्स मधून जावं लागतंच आणि तो जातोच. पण या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही कधी ऐकलंय का, तुम्ही तुमच्या आई वडिलांकडून किंवा तुमच्या आजूबाजूला जे कोणी असतील तुमच्या ओळखीचे, अनेक जण म्हणतात की अरे ती मधली पिढी गेली ना, ती त्यांनी काही करूनच ठेवलं नाही रे, अरे त्या आमच्या पंजोबाने ना ते काही सगळं व्यवस्थित केलंच. म्हणजेच काय, तर प्रत्येक जण आपापल्या आयुष्यामध्ये तसा होईलच असं नसतं.
तुमच्या वडिलांनी फार काहीतरी करून ठेवलंय, फार मोठं काहीतरी केलंय, त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये फार मोठा संघर्ष केलाय. त्यांचा मुलगा तो करेलच असं नाही, त्याची मुलं पुढची ते करतीलच असं नाही. कुठे ना कुठेतरी पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या सगळ्या गोष्टी संपुष्टात जातातच आणि त्या पुन्हा एकदा नव्याने जन्म घेतात. त्याच्यामुळे ही जी काही जीवनाची किंवा पिढ्यांची स्थिती आहे ना, ती स्थिती प्रत्येकाच्या वाट्याला येते. त्यामुळं मागच्या पिढीतला एखादा बाप असेल, तो डांबीस असेल, तो घाणेरडा असेल, तो एखादा गुंडा असेल, त्यानं काहीतरी घाणेरडी गोष्ट केली असेल, त्यानं आपल्या बायकोला त्रास दिला असेल, त्यानं आपल्या मुलांना त्रास दिला असेल, या सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत घडल्या असतील. पण त्याच्या पुढच्या येणारी पिढी असेल ती चांगली असेल, ती प्रेमळ असेल, त्यांनी त्यांच्या मुलांनाच चांगला जीव लावला असेल, त्यांनी त्यांच्या मुलांचं सगळं संगोपन केलं असेल, त्यांना समजून घेतलं असेल, त्यांना कोणत्याही राजकारणामध्ये न अडकवता घरगुती सगळ्या गोष्टीमध्ये त्यांच्यावरती समान सगळ्या गोष्टी ठेवल्या असतील. असे प्रत्येक जण करतात. मग एखादा चांगला असतो, एखादा वाईट असतो. किंवा आजकाल तर असं झालंय की मुलाचं लग्न झाल्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये त्याची बायको येते, त्याचा एक वेगळा संसार होतो, त्याची सगळ्या गोष्टी वेगळ्या होतात. आई वडिलांचं या सगळ्या लोकांचं सतत वाजत राहतं. आई वडिलांचा नेहमी दुस्वास होत जातो, ते लांब लांब जातात, त्यांच्यावरती राग वाढत जातो. आई वडिलांचा मुलांवरती राग वाढत जातो, त्या सुनेवरती राग वाढत जातो, त्या व्यक्तींवरती राग वाढत जातो आणि याच्यातून मग सगळे वैमनस्य हळूहळू वाढत जातं. आणि मग शेवटला त्या मुलांना वाटतं की ज्या बापानं मला समजून घेतलं नाही, किंवा ज्या बापाला असं वाटतं की ज्या मुलाने मला समजून घेतलं नाही, या सगळ्या गोष्टीतून ते दोघं कधी एकत्र येत नाहीत. परिस्थिती अशीही असते की झाली एक विषयाची एक बाजू. दुसरी बाजू म्हणजे असे आई वडील ज्यांनी जन्माला घालताच एखाद्याला पिशवीमध्ये बांधून गटारामध्ये सोडून दिलं. असे आई वडील ज्यांनी पोटातल्या पोटात बाळांना मारून टाकलं. असे आई वडील ज्यांनी जन्माला आणलं, जगामध्ये तर आणलं, एकत्र राहतात, पण ज्या वडिलांनी दारू पिऊन संसाराचं वाटोळं केलं, ज्या आईने घाणेरडी काहीतरी गोष्ट करून आपल्या संसाराचं वाटोळं केलं. मग असतात असे, असं नाही की सगळेच आई बाबा म्हणजे देवाचंच रूप. हे कुणी सांगितलं तुम्हाला? असल्या लोकांना घाणगड्यांना जोड्यानं आणले पाहिजेत. तुम्ही एका व्यक्तिशः लोकांची देवाशी उपमा करू नका. जन्म देतात, प्रत्येक जण जन्म देतो. जन्म देताना मनातून जी एक सात्विकता लागते ना, जो एक निस्वार्थ भाव लागतो ना, तो जन्म देणाऱ्या प्रत्येकातच नसतो. काही जणांची गरमीवर आलेली असते, काही जणांचं चुकून होतं. आजकाल तर लय फॅड आले तसलं, अरे काय काल ते काय समजलंच नाही, सगळं चुकून झालं, चुकून गर्भवती झाली ती, मग काय पाड मुलाला, नको दे मला मूल. या आई बाबांना तुम्ही देवाची उपमा देणार? ज्या आई बापाने तुम्हाला गटारात म्हणजे एखाद्या छोट्याशा अर्भकाला, ज्याला हे जगच माहिती नाहीये, त्याला पिशवीत लपेटून एखाद्या गटारामध्ये फेकून दिलंय, त्याला तुम्ही देवाची उपमा देणार? काय करायचं? असू दे ना, आई बाबा आहेत, तुला जन्म दिलाय, शेवटी त्याला देवच मानलं पाहिजे, देव मानलं पाहिजे त्याला. ज्या बापानं संसाराचं वाटोळं करून टाकलं, ज्या बापानं या मनुष्य जातीमध्ये ज्या मुलांना आपण या मनुष्य धर्म जातीमध्ये आणलंय, या पृथ्वी तलावरती आणलंय, त्या पृथ्वीचं किंवा त्या सगळ्या आजूबाजूच्या परिस्थितीचं त्यांनी जर सुखच घेतलं नाही किंवा त्यांना घेऊनच दिलं नाही, त्या बापाला आपण देव मानायचं. ज्या आईने जन्माला घातलंय आणि नको तसल्या घाणेरड्या गोष्टी करून मातृत्वाला पूर्णपणे काळीमा फासलाय, त्या आईला आपण देव मानायचं, ही कुठली गोष्ट सांगताय? हे चुकीचं आहे. हे मला नाही पटत आणि हे मला पटूच शकत नाही कधी. पण ज्या आई वडिलांनी आपल्यासाठी त्याग केलाय, ज्या आई वडिलांनी खरोखर कुटुंबासाठी काहीतरी केलंय, ते आपले देव आहेत आणि त्यांना आपण देव मानलं पाहिजे. भले त्यांचा तुम्हाला तात्काळ राग येऊ द्या, त्यांनी तुम्हाला एखादी गोष्ट सांगितल्यानंतर तुम्हाला त्यांचा राग येत असेल, हरकत नाही, पण जर ती तुमच्या भल्यासाठी असेल तर ते देवापेक्षा कमी नाही, तेवढं गोष्ट लक्षात असू द्या. आज कितीतरी अशा घाणेरड्या बातम्या ऐकतो, कितीतरी घाणेरड्या अशा बातम्या ऐकतो की वडिलांनीच काही मुलांसोबत काहीतरी विचित्र केलं, मुलांनीच आई वडिलांसोबत काहीतरी विचित्र केलं, आईनंच मुलांचे गळे चिरून मारून टाकले. या बातम्या तुम्ही सर्रास ऐकत असता. त्या हैवानांना, त्या लोकांना तुम्ही देव मानता, असं कसं होऊ शकतं? प्रत्येक सजीव आणि प्रत्येक सजीवातली मादा ही पिल्लांना जन्म देतच असते. नर हा त्या माद्याला गरोदर ठेवतच असतो. हे निसर्गाचा नियम आहे. ते मनुष्य जात असो नाही तर एखादा मुका प्राणी असो. पण त्याची उपमा घाणेरड्या लोकांची म्हणतोय मी. उपमा जी देवासोबत केली जाते आणि त्रिभुवनीचा देवान असलं काय काय उपमा ज्या लावल्या जातात ना, काही घाणेरड्या लोकांसाठी त्या योग्य नाहीयेत. पण ज्या आईनं छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक मोठा राजा घडवला, ती आमची देवता आहे. तशा आयांना आम्ही देवता मानलं पाहिजे. ज्यांनी इथल्या संस्कृतीला, ज्यांनी इथल्या धरणीला, ज्यांनी इथल्या परंपरेला आपल्या नेहमी भांगाच्या कुंकवामध्ये ठेवलं ना, जपून ठेवलं, की अशी लोक फार कमी येतो. ती आपली देव आहेत. ते खरं देवीचं रूप आहेत. त्यामुळे जे चांगले आई वडील आहेत आणि त्यांचा जर सांभाळ त्यांच्या मुलाकडून होत नसेल तर ते पाप लागणं हे शक्यच आहे. ते पाप लागणारच आहे. आपल्या सगळ्या अध्यात्मामध्ये ते लिहून ठेवलंय. चांगल्या लोकांनी किंवा चांगल्या आई वडिलांनी तुमचा चांगलं संगोपन करून, तुम्हाला मोठं करून, तुमच्यावरती निस्वार्थपणे प्रेम करून जर तुम्हाला तुमच्या पायावरती उभं केलंय आणि जेव्हा त्यांचे पाय लडखडतायत, त्यांचे पाय जेव्हा लटपडतायत, तेव्हा जर तुम्ही त्यांचा आधार होत नसाल तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टीला कधीच पात्र नाहीये. कारण तुम्ही देखील एकदा कधीतरी आई वडील होणार आहात. कर्म हे या जागेवरचे किंवा या जन्मातले याच जन्मात भोगायला येणार आहे. तुम्ही तुमच्या आई वडिलांना पाहिले नाही, तुमची मुलं उद्या तुम्हाला पाहणार नाहीत. पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरी बाजू अशी आहे की ज्या आई वडिलांनी, ज्या बापानं कधी आपल्या मुलांना मूल मानलं नाही, ज्या आईनं कधी आपल्या मुलांना मूल मानलं नाही, ज्या आई बापानं संसाराचा विस्फोट करून टाकला, ज्या मुलांच्या पदरी 18-20 दारिद्र्याची घाण आणून ठेवली, तसल्या आई बापांना तुम्ही ढकलून जरी दिलं तरी काही फरक पडत नाही. अशी कितीतरी उदाहरणं आहेत, कितीतरी तुमच्या आजूबाजूची अशी उदाहरणं आहेत की हे आई बाप असे वाया गेलेले आहेत, असे नालायक आहेत, घाणेरडे आहेत, पण त्यांच्या पोटी देवानं चांगले मुलं निर्माण करून
करून ठेवलेत. हे होत असतं. चांगल्याच्या पोटी एखादं वाईट येत असतं, वाईटाच्या पोटी एखादं चांगलं येत असतं. हा सगळा नियम, हे जो सगळा उलटफेर देवानं करून ठेवलाय तो त्याच्या हातामध्ये. पण माझं एक वैयक्तिक तुम्हाला सांगणं, या प्रश्नावरती किंवा या सगळ्या विषयावरती बोलत असताना मला एक गोष्ट आठवली म्हणून मी तुम्हाला सांगतोय. ज्या आई वडिलांनी तुम्हाला हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय ना, त्यांचा आधार होणं, निदान आधार होणं हे तुमचं काम आहे, तुमचं कर्तव्य आहे. आणि ते जर तुम्ही केलं नाही तर निश्चित तुम्हाला पाप लागेल. पण ज्या आई वडिलांनी कधी आधार बनले नाही तुमच्या लहानपणी, तुम्हाला असं पटरीवरती, कुठे बस स्टँडवरती, कुठे कचऱ्याच्या डब्यात फेकून दिलं, असल्यानं गोळ्या घातल्यात तरी झाट काय फरक पडत नाही. हे कसले देवाबिवाचे रूप नाहीयेत, हे दैत्यच सगळे. आजकालच्या लोकांच्या भावना फार विचित्र झालेत. आजकालचे आई वडील देखील, आजकालची मुलं बाळं देखील प्रत्येकाच्या मनामध्ये एकमेकांविषयी किलमिश तयार झालेत. आजच्या आई वडिलांना वाटतं की काय सून आली, पोरगा वेगळाच झाला, मग असंच झालं तसंच झालं. प्रत्येकाच्या घरोघरी मातीच्या चुली झालेत. कितीतरी घरांमध्ये कलह निर्माण होत आहेत, कितीतरी सुना फाशी लावून मरून जात आहेत, कितीतरी मुलं जीवन संपवून टाकतायत. का तर आईला ऐकायचं, बायकोचं ऐकायचं, कोणाचं ऐकायचं, काय नक्की करायचं. कुठे तर आई वडील स्वतः वृद्धाश्रमात जात आहेत, कुठे ते दोघं जणी स्वतःचं जीवन संपवून घेत आहेत, कारण मूल बाळा आम्हाला कोणी सांभाळत नाही, सुना आम्हाला पाहत नाहीत. त्या प्रत्येक गोष्टी नाण्याच्या दोन बाजू आहेत. समाजामध्ये 50% चांगलं घडतंय तर 50% वाईट तेवढंच घडतंय. पण जो चूक असेल, जो काहीतरी घाणेरडा असेल, जो काहीतरी चुकीचं करत असेल, त्याचा काही तुम्ही केलं नाही म्हणून त्याचं काही पाप लागू शकत नाही, काही असं नाहीये. पण जो चांगला असेल त्याला जर तुम्ही नजरअंदाज कराल तर निश्चित तुम्हाला त्याची फळं भोगावी लागतील. काही शिल्लक गोष्टी ठीक आहेत, त्या आपण नजरेआड केल्या तरी काही हरकत नाही. आजकाल घरोघरी सगळ्या गोष्टी, भांडण, तंटेन, या सगळ्या गोबाबी होत राहतात. विभक्त कुटुंब होत चाललेत आणि ते होणंही फार महत्वाचं आहे. आत्ताच्या काळानुसार ते होणंही फार महत्वाचं आहे. आई वडिलांचा आजकाल वेगळा सूर असतो, मुलाबाळांचा वेगळा सूर असतो. दोन्ही जनरेशन मधला गॅप जो असतो ते एकमेकांना समजून घेण्याच्या तयारीमध्ये नसतात. या सगळ्या गोष्टी होत असतात. कधीतरी आपणही त्या गॅपमधून पुढे जाणार आहोत. आपले आई वडील जे आज वृद्ध आहेत ते उद्या निघून जाणार आहेत. त्याच्यामुळे हा गॅप थोड्या काळासाठी आहे. पण याचा अर्थ असा नाही की आपण चांगल्याला नजरअंदाज केलं पाहिजे आणि वाईटाला जवळ केलं पाहिजे, असं त्याचा अर्थ होत नाही. जे चांगले आहेत, जे खरोखर तुमच्यासाठी जीव देणारे आहेत, निस्वार्थपणे प्रेम करणारे आहेत, त्यांच्यासाठी तुम्हीचं काम करणं किंवा त्यांना उद्धव काळामध्ये आधार होणं हे खरंच सगळ्यात मोठं पुण्याचं काम आहे, एवढंच मला वाटतं. बाकी तुमचे विचार प्रत्येकाचे काय असतील या सगळ्या याच्यावरती मला आवर्जून कळवा. अनेक उदाहरणं देखील आपल्या अध्यात्मामध्ये असतील, आपल्या पोथीपुराणांमध्ये असतील, आपल्या सगळ्या मागच्या इतिहासामध्ये असतील, ते देखील मला द्या. आपण या सगळ्या सविस्तर गोष्टींविषयी चर्चा करू. तुम्ही कमेंट केल्यानंतर मी देखील त्याच्यावरती रिप्लाय निश्चित करेन. या व्हिडिओला तरी निश्चित करेन की मी बाकीच्या कमेंटना कधी रिप्लाय देत नाही, पाहत असतो पण कधी देत नाही. पण या विषयावरती निश्चित आपण या सगळ्या गोष्टी बोलूया, कारण माणसाच्या आयुष्यातल्या या फार सुखदुःखाच्या आणि अत्यंत जवळच्या गोष्टी असतात आणि अनेक लोक घरगुती सगळ्या वातावरणातून सफर करत असतात आणि पुढे जात असतात. अनेक जण चांगले असतात, खुश असतात, अनेक जण फार दुःखी असतात, अनेकांना टोकाचं पाऊल उचलावं लागतं, अनेक जण टोकाच्या देखील पुढे निघून जातात. त्याच्यामुळे या सगळ्या विषयांवरती बोलणं फार महत्त्वाचं वाटतं. बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टींविषयी, ज्याची त्याची मतं तुम्ही आवर्जून सांगा मला.